तर हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. आज माझ्याकडे दिवसभर करायला काय नाही आहे. मला कॉलेजला जायचं होतं पण मी गेले नाही, घरीच झोपा काढले. मला एवढं बोर होत आहे ना. आत्ता माझे स्वीटशिलाचे सगळे सीझन कंप्लीट करून झाले. इथं माझ्या बाजूला डोका झोपला, मी त्याला दाखवू नाही शकत कारण की मला वॉर्निंग आली आहे की तू जर त्याला दाखवलं तर तू कट ऑफ. नाश्ता करून झालाय, फक्त तशीच लोळत पडले मी. मला बोर होत आहे. असं वाटते मस्त फिरून यावं कुठेतरी, पण रोज रोज कुठं जाऊ मी भाई. आणि कुठं बाहेर गेले की मम्मी ओरडते, म्हणते रोज रोज काय हिंडायचे. आता तुम्ही मला सांगा कसं करू मी. काय सोडूच नको अजिबात. जेवढं करा मी ओट्स खाल्ले. उपास आहे. ओट्स खाल्ले. होय जेवढे मग काय लागलं काय नाही बाई, ते पत्रा लागला. हे बघ बरं नाणं हँग झाले. आमचं नाही तुझी चाललंय राणे. नेक्स्ट टाइम ती गेली ना तिला फोटोच वाटत आपण त्या फोटो लागत होतो काय. कुठं नाही, सरांना फोन लावून द्यायचं डायरेक्टली लगेच. आले होते सर परत घरी येतो म्हणे परत. आई जेवण घेते आवडू का नको हा तुम्हाला काय आवडायचंय. कपडे नाही घालायचे का, असंच यायचं का हाफ चड्डीवर. साधं दुकानात गेली की बोंबलती हाफ चड्डीवर गेल्यावर. लहान आहे का तू पातन मग काय आवरायचं काय म्हणती. हा? आपण सोनारच घरी आणू कंटाळ जायला. अगं पप्पानी असं ठेवलं का सोनार घरी. सोनार काय माझा मामा आहे का. सोनार घरी तुझे मामा काकाचे. जेवण करते. अगं मामी आवरून नको सांग की. आता तुम्ही तुमचं आवरून बसा की. असे काय करते ओला बुक करायला वेळ लागतो ना, मग तोवर आम्ही आवरून जीव का नको तुम्हाला लगेच आणि राणीच आवरायचं आहे. तिला काय खाली पॅन्ट घालायची का. राणीच आवरायचं काय खाली पॅन्ट घालायची का. काय गाव इथं मी ड्रेस चेंज वगैरे करून घेतला आहे. आता आम्ही डोकूची इयर प्रेसिंग करायला जाणार आहे. बघू, मेकअप करून रेडी होऊन भेटते. बोर होते म्हणून मी मम्मीला बोलले मी पण येते. घरी बसून काय करू. माझे केस तर नुसते बिनाकारण ऑइली होतात ना, मी कुठं जाता. आणि माझ्या ताईने असे कट करून दिले. इथं मी रेडी होऊन बसले, पण त्या ज्या व्यक्तीला न्यायचं आहे ना तो जरा बाहेर गेलाय शी करायला. आणि आता मी तुमच्याशी बोलते तर माझ्याकडे बघतोय. म्हणजे डोळे किती छान वाटतात ते. का करते का हा कोण जायचं पातळशी करते वाटलं का पातळशी करतो ना वाटते जरा गरम. मग मी सकाळी येड म्हणून तुला म्हटलं का अंग गरम लागते त्याला. हे बघ काटा येतोय अंगावर त्याच्या.
तापीचं औषध असेल तर पाच ना. दे बरं ते औषध. हा तापीचा डोस त्याला देऊन टाकायचं सकाळचा. ओके होते. टायमावर काहीतरी आबर गबर खाल्लं का म्हणून त्याला जुलाब लागतात. नाही ग काय खाल्लं नाही. जाऊन दे मग जेवायला देऊ का हिरोईन. आमच्या अवतार घेऊ नको बघा कसे दे जेवायला. त्यांचं जेवण झालं की मग आपण जाऊ. नको घर आणि तापला येतो. अगं नाही मम्मी, नंतर त्याला आपण एक एक आठवडा वाढवत बसलो ना त्याचं तसंच होणार. समजलं का? उद्या टोच ना मग. नको नको अगं बस. एक एक दिवस नाही वाढवायचा. काय नाही होत. बघ बघ प्रतीक्षा काय म्हणते बघ बाई. काय करायचं बघ बघ काय ऑलरेडी तो 4 महिन्याचा झालाय. अगं झालंय ते ठीक आहे. बाळाचे कान 1-1.5 महिन्याचा असतानाच टोचतात. तुला काय माहिती? त्याने बी टोचतात. तसं काय नाही नाही तसं काय नाही. त्याचं अंग गरम आहे ना ग. मग जेवढं लहान लेकरू असतं ना तेवढी जखम. वार आहे ना गणपतीचा बर्थडे आहे ना उद्या. उद्या मारण्याची गर्दी असेल पिंपरीत. काय प्रतीक्षा कधी जायचं सांग. आज जायचं का उद्या जायचं बघ. आजच जायचं. सर आले आपण आज जाऊया. ठीक आहे मी त्यांना सांगितलं. त्याची मम्मा त्याला औषध देते आणि हे आमच्या घरातलं रोज आहे. मस्त रोज आहे असतं. आणि हा जो शेड मी लावला हा थांबा. एवढी थंडी वाजते बाबू माझ्या. का बोल हा जो शेड लावलाय ना मी वाटत का तो मस्त 003चा आहे. समथिंग वेस्ट साइड मधनच घेतलेला आहे त्यामुळे काय सांगायचं बाबुडीला. छान वाटतो हा शेड. बाबुडीला काय झालं बाबू. मी कधीतरीच लावते. मला नाही जास्त अरे डायरेक्ट उलटी लावलं. काढायची नाही. तू पोटी करता करता उलटी पण काढतो. उलटी नाही काढायची. आणि हा माझ्या ताईचा टॉप आहे फ्लावर वाला. उलटी ऊन तर खूप छान. ओहो माझं हिरो बघा किती छान दिसतो. सरळ बघ ना इथे. इथं आता आम्ही मस्त कान टोचतोय. डुबू फुल रडणार आहे. झोपलाय आता तो बिचारा. नाही तर दाखवला असतं. पिंपरी मार्केट. आता आम्ही वडापाव खायला बसलोय. माझी मम्मी मला म्हणते किती वडापाव खाणार आहे. एकच वडापाव खाणार आहे मी. Oh.